नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्टमध्ये. तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केली, बऱ्याच शेतकऱ्यांनी डॉलर केली आणि काही शेतकऱ्यांनी आपली रेग्युलर हरभराची लागवड केली आहे आणि अशा प्रमाणामध्ये आता ढगाळ वातावरणामध्ये त्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावेळेस फवारणी कोणती घ्यावी? तर मित्रांनो, अळीसाठी जर फवारणी घ्यायची असली तर आपण इमॅमेक्टिन घेऊ शकता. जर आपला हरभरा फुलोरा अवस्थामध्ये आधी असेल तर आपण इमॅमेक्टिन घेऊ शकता. जर फुलोरा अवस्था 5% नंतर पण तुम्ही याचा वापर करू शकता. पण बऱ्याच ठिकाणी शेतकरी गॅस पॉयझनचा वापर करत असतात आणि त्यामुळे फुलांची जी संख्या ती कमी होऊन जाते. तर अशा मित्रांनो, जर आता ढगाळ वातावरण असेल आणि अळीचा प्रादुर्भाव जर असेल तर त्यासाठी तुम्ही एक चांगल्या कंपनीचं इमॅमेक्टिन बेन्झॉल हे घटक असणारं कीटकनाशक वापरू शकता आणि त्याच्यामध्ये जर प्रमाण बघितलं 15 लिटर पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे 15 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलाची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही टाटा बार याचा वापर करू शकता. टाटा बार वापर केल्यानंतर फुलाची संख्या जास्त होते, गळ कमी होते आणि फुलाचं रूपांतर जास्त दाण्यामध्ये केलं जातं. तर मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक बुरशीनाशक ॲड करायचं आहे आपल्याला. एक तर रोको घेऊ शकता, नाहीतर रेडीमेड गोल्ड तुम्ही याचा वापर करू शकता. एका पंपाला तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे बुरशीनाशकचा 30 ग्रॅम आणि टाटा बारचा वापर करायचा आहे तुम्हाला 40 ml. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा डॉलर मोठा असेल आणि त्याची वाढ जास्त होत असेल, त्या वाढ जर खुंटवायची असेल तर ताबोली तुम्ही याचा वापर करू शकता. ताबोलीचं जे प्रमाण आहे तुम्हाला 15 लिटर पंपासाठी 5 ml फक्त याचा वापर करा आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपल्या शेतामध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.